दीपाली मॅडम, तुम्ही क्लास सुरू करू शकता. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, थँक्यू. बस, थँक्यू सो मच. मॅडम, तुम्हाला आवाज येतोय का? प्लीज स्टार्ट करा क्लास. ओके. आवाज येत असेल तर, आवाज येत आहे ना? विरामचिन्हे पाहणार आहोत आपण आज. विरामचिन्हे म्हणजे काय? विरामचिन्हांचा वापर आपण कशासाठी करतो? आपल्याला चिन्हांचा वापर आपल्याला नेहमीच करावा लागत असतो. तर चिन्हांचा वापर आपण कसा करणार आहोत? किंवा चिन्हांचा वापर का करायचा? हे पाहण्यासाठी आता आपण बोलताना मध्ये थांबत असतो. एखादं वाक्य आपण सलगच बोलत नाही. आणि जेव्हा आपण सलग बोलत नाही तेव्हा पण लिहिताना सुद्धा आपल्याला ते वाक्य बोलताना चिन्हांमुळे आपल्याला ते वाक्य कसं बोलायचंय हे लक्षात येतं. त्यासाठी चिन्हांचा वापर केला जात असतो. आपण जेव्हा बोलतो किंवा अधूनमधून थांबत असतो, या थांबण्याच्या क्रियेला आपण विराम असं म्हणतो. थांबतो. आता पूर्णविराम, एक वाक्य बोलून झाल्यानंतर आपण विराम, पूर्णविराम देतो. पूर्णविराम म्हणजे पूर्ण टिंब. तर त्याला विराम असं म्हणतात. विराम, जी वाक्य आपण उच्चारत असतो आणि ती कधी विधानाच्या स्वरूपात, तर कधी प्रश्नार्थी असतात, तर कधी उद्गारवाचक असतात. आणि आपल्या मनातील आशय व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपण कमी अधिक वेळ थांबत असतो आणि आवाजात चढ उतारही करतो. आपण एखादं वाक्य सलग बोलत नाही. त्यासाठी आपण थांबत असतो मध्ये बोलत असताना. पण जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो. त्यासाठी आपल्याला चिन्हांचा वापर करून ते चिन्ह आपल्याला दाखवून मग आपल्याला आपण कसं बोलतोय किंवा आपण काय बोलायचंय आपल्याला त्या चिन्हांच्या वापरावरून आपल्याला कळतं. एखादं प्रश्नार्थक वाक्य आहे, जर प्रश्नचिन्ह नसेल तर ते प्रश्नार्थक वाक्य आहे हे लिहिताना कळणार नाही आपल्याला. बोलताना आपण काय, केव्हा, कसं ह्याच्यावरून प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक वाक्य आहे हे ओळखू शकतो. पण लिहिल्यानंतर तिथे कुठलं चिन्ह आलं पाहिजे, तर त्या चिन्हांचा वापर कसा करायचा हे आता आपण पाहणार आहोत. आणि हाच आशय जेव्हा आपण लिहून दाखवायचा असतो आपल्याला, त्यावेळेला वेळोवेळी आपल्याला विराम घ्यावा लागतो. आणि तो विराम घेत असताना तो चिन्हांनी दाखवावा लागतो. यालाच विरामचिन्ह असं म्हणतात. ही चिन्हे केव्हा, कोठे, कशी वापरायची याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी विरामचिन्हांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं चिन्ह जे आहे ते पूर्णविराम. पूर्णविराम इथे दाखवलेला आहे बघा. आपण पूर्णविराम आपण संभाषण करताना किंवा बोलताना थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शवला जातो. आता
इथं विराम घेतो, घेतोच्या तिथं तिकडे आपल्याला पूर्ण विराम द्यायचाय. इथं हे वाक्य आणि जोडलेलं नसेल तर इथं पूर्ण विरामाला असता. आणि न हा शब्द वापरताना आपण घेतो नंतर हा विराम चिन्हांचा वापर इथं केलेला आहे. घेतो आपण विराम घेतो आणि तो चिन्हानी आपल्याला विराम चिन्ह तो चिन्हानी दर्शवला जातो. त्या चिन्हांना विराम चिन्ह असं म्हणतात. आणि वाक्याच्या शेवटी जेव्हा वाक्य पूर्ण झाल्याचं दर्शवण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ मी मराठी बोलतो किंवा बोलते. हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर एखाद्या शब्दाचं हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण विराम देतो, त्या वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते दर्शवण्यासाठी पूर्ण विराम दिला जात असतो. मी मराठी बोलतो त्याच्यानंतर पूर्ण विराम दिलाय बघा. आणि अपूर्ण विरामाचा वापर आपण कुठं करू शकतो, तर एखाद्या शब्दाचं संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी हे वापरतात. आता उदाहरणार्थ तुमच्या नावाचं इनिशियल तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही पूर्ण नाव न लिहिता, आता शिरवाडकरांचं नाव लिहिलंय वि. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. वी म्हणजे घेतलाय, टिंब म्हणजेच पूर्ण विराम दिलेला आहे, वा त्याच्यानंतर सुद्धा टिंब दिलेला आहे, आणि शिरवाडकर अशा पद्धतीनं हे आपण पूर्णविराम दर्शवला जात असतो ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने पूर्णविराम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. तरी पण पूर्णविरामाचा वापर प्रत्येक चिन्हांना काय म्हटलं जातं किंवा काय म्हणायचं आहे हे आपल्याला ह्या चिन्हांवरून दिसतं. आणि आपल्याला त्या चिन्हांचा वापर जेव्हा आपण वाक्य निबंध लेखन करत असताना किंवा एखादं पत्र लेखन करत असताना या चिन्हांचा आपल्याला नेहमीच वापर करावा लागतो. आणि परीक्षेत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जात असतात की विराम चिन्हांचा वापर ह्या चिन्हाला काय म्हणतात किंवा त्या चिन्हाला काय म्हणतात, असा प्रश्न विचारला तुम्हाला. नंतर मी प्रश्न सुद्धा विचारणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला त्याची उत्तरं सांगायची. पूर्णविराम म्हणजे काय समजलं असेल तर आपण पुढे जातोय आता. पूर्ण विरामानंतर आपल्याला स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जात असतं. उदाहरणार्थ बघा इथं लिहिलेलं आहे, शीत कपाटात गाजर, पालक, बीट, काकडी ह्या गोष्टी आहेत. म्हणजे गाजर, पालक, बीट, शीत कपाट म्हणजे फ्रीज, फ्रीज मध्ये गाजर, पालक, बीट, काकडी आहेत. एकाच जातीतील शब्द आहेत की नाही, एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी स्वल्पविरामाचा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येत असतील. उदाहरणार्थ आता इथं भाज्या आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या, गाजर, पालक, बीट, काकडी, हे एकाच ह्याच्यात बोलायचंय आपल्याला. एकदम असं बोलत असताना आपण ते मध्ये मध्ये थोडस किंचितस थांबतो आणि नंतर मग ते वाक्य पूर्ण करतो. गाजर, पालक, बीट असा उच्चार करत असताना आपण थोडासा किंचितसा वेळ जो थांबतो तो दर्शवण्यासाठी आपल्याला स्वल्पविरामाचा वापर करावा लागतो. स्वल्पविराम इथं बघितलंय तुम्ही कसं आहे. इथं स्वल्पविराम काढून दाखवते मी तुम्हाला. स्वल्पविराम आपल्याला कसा काढता येईल. स्वल्पविराम अशा पद्धतीचं जे चिन्ह असतं त्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो. स्वल्पविराम हे चिन्ह आपल्याला स्वल्पविराम दर्शवतं. तर एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ शीत कपाटात गाजर, पालक, बीट, काकडी आहेत हे दाखवण्यासाठी आपण स्वल्पविरामाचा मध्ये मध्ये वापर केलेला आहे. त्यामुळे हे आपल्या एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह आपल्याला वापरावं लागतं. किंवा एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी, एखाद्याला बोलवायचं असेल, उदाहरणार्थ इथं लिहिलंय, श्रोते हो आज आपण
आपणास या आपल्याला आपण या विषयावर बोलू. आज आपण या विषयावर बोलू. असं श्रोते हो नंतर स्वल्पविराम, श्रोते हो नंतर किंचितचा वेळ थांबलेला आहे आपण, आणि आपण या विषयावर बोलू असं म्हणून जेव्हा वक्ता बोलायला सुरुवात करतो तेव्हा आपण हे जर लिहून दाखवायचं असेल तर श्रोते हो नंतर स्वल्पविराम आला पाहिजे. आणि उदाहरणार्थ आणखीन एक, मधू इकडे ये, जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो मधू नंतर स्वल्पविराम झाला पाहिजे आणि त्यानंतर तो पुढचं वाक्य बोललं गेलं पाहिजे. त्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो. स्वल्पविराम ही चिन्हांची नावं वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला परत प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला कुठलं चिन्ह आहे, ह्या चिन्हाला काय म्हटलं जातं हे लक्षात येईल. पहिला पूर्णविराम आपण बघितलेला आहे. पूर्णविराम हा असा असतो, ह्या कंसात दाखवलेला आहे. दुसरा आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे आपण नेहमी देत असतो, पण हे लक्षात ठेवून आपण त्याच्या शब्दामध्ये मराठीचं लिखाण करत असताना चिन्हांचा जरूर वापर आपल्याला करावा लागत असतो. तर अशा पद्धतीने स्वल्पविराम म्हणजे काय पाहिलं आपण. आता अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय, तर अर्धविरामाचं चिन्ह असं असतं, वरती टिंब आणि खाली स्वल्पविराम असतो आणि त्याला अर्धविराम असं म्हटलं जातं. तर दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह वापरलं जातं. पण हे हा जो शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय द्याल. दोन वाक्य जोडण्यासाठी आपण एखाद्या शब्दाचा मध्ये म्हणून, का, पण, परंतु हे जे शब्द असतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं. दोन वाक्य जोडण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो, त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. तर हे दोन वाक्य जोडत असताना मध्ये जेव्हा अर्धविरामाचा वापर केला जातो बघा इथं, त्याने खूप मेहनत केली. अर्धविराम लिहून ठेवा वहीमध्ये. पूर्ण बाकीचं लिहायची गरज नाहीये, पण चिन्ह आणि त्या चिन्हाला काय म्हणतात हे लिहून ठेवा तुम्ही वहीमध्ये. अर्धविराम. तर दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह वापरलं जातं. उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह आपल्याला वापरलं जातं. उदाहरणार्थ, त्याने खूप मेहनत केली पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. पण ह्या शब्दाचा वापर करून दोन वाक्य जोडलेली आहे आणि दोन वाक्य जोडत असताना मध्ये अर्धविरामाचा वापर केलेला आहे. आणि किंचितचा वेळ आपण थांबलो तिथं, त्याने खूप मेहनत केली, थोडं किंचितच थांबलो पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. हे अशा पद्धतीने आपण अर्धविरामाचा वापर जेव्हा करत असतो, दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असताना आपल्याला ढग खूप, अजून एक उदाहरण मी सांगते, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. आता अजून एक उदाहरण इथं आपण लिहू शकतो. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. अशा पद्धतीने आपण हे वाक्य करतो. तर आपण इथं कुठं अर्धविराम देणार आहोत, तर आता इथं दाखवतो तुम्हाला अर्धविराम कसा दिलाय मी. ढग खूप गरजत होते. या ठिकाणी आपण अर्धविरामाचा वापर केलाय, पण पाऊस पडला नाही. हे दुसरं उदाहरण मी तुम्हाला इथं मी आधी लिहून ठेवलं नव्हतं, कारण तुम्हाला मी कशा पद्धतीनं तिथं अर्धविराम देते हे दाखवायचं होतं, म्हणून हे उदाहरण मी आत्ता लिहिलं. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. हे अर्धविरामानं आपण इथं दाखवून दिलेलं आहे. हे लक्षात आलं असेल तर आपण पुढे जायचंय. हे चिन्ह अर्धविराम, आतापर्यंत आपले 3 चिन्हांचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा हे आपण पाहिलं. तर आता पुढचं जेव्हा चिन्ह कुठलं आहे ते आपण पाहू. आता अर्धविराम आपण पाहिलं. आता उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्हांचा तर आपण नेहमी वापर केला पाहिजे. आपल्याला निबंधामध्ये लिहित असताना किंवा उद्गारवाचक वाक्य आपण लिहित असतो. साधं वाक्य असतं तर त्या वाक्याचा एवढा प्रभाव पडत नाही, पण उद्गारवाचक चिन्ह जेव्हा आपण आपल्या लिखाणामध्ये जेव्हा वापरतो तर त्याचा चांगला प्रभाव समोरच्या परीक्षकावर पण पडत असतो. त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह, आणि उद्गारवाचक चिन्ह कसं असतं,
तर हे इथे दाखवलेलं आहे बघा, उद्गारवाचक खाली एक रेष खाली काढली आणि तिथे टिंब दिलंय खाली परत. अशा पद्धतीने हे उद्गारवाचक चिन्ह आहे. तर आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरलं जातं. आपल्या मनातले भाव त्याच्यात दाखवायचे असतात. वाक्यातून लेखकाला अपेक्षित आश्चर्यभाव व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. हे अशा प्रकारचं चिन्ह आपण वापरत असतो. हे चिन्ह भावनादर्शक शब्द, फिलिंग्स आपल्या दाखवायचे असतात, तेव्हा भावनादर्शक आपल्याला लिहिताना आपल्याला भावना दिसत नाहीत, पण बोलत असताना आपल्याला कळत, अरे वा असं म्हटलं की आपल्याला लक्षात येतं, अरे काहीतरी चांगली गोष्ट आहे, भावना आपल्याला दर्शवायची आहे. आणि किती सुंदर फुलं आहेत असं म्हणत असताना अरे वा नंतर आपण इथं उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. आणि अभिनंदन, अशीच प्रगती करत राहा, अशा पद्धतीनं हे उद्गारवाचक चिन्ह हे फक्त आनंददर्शकच असेल असं नाही, तर त्याच्यासाठी हे पण असेल, अरे रे तो नापास झाला, हे वाक्य सुद्धा आपल्याला हे करता येईल इथं. अरे रे तो नापास झाला, हे वाक्य जेव्हा आपण लिहितो, अरे रे नंतर सुद्धा आपण उद्गारवाचक चिन्ह इथं देणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपण उद्गारवाचक चिन्ह इथं दिलेलं आहे, अरे रे तो नापास झाला. अशा पद्धतीने आपण त्याचा लिहिताना आपल्याला अशा पद्धतीने ते वाक्य लिहिता येऊ शकतं. म्हणजे ते आनंददर्शकच भावना आपल्याला उद्गारवाचक ह्याच्यातून दाखवायची नाही, तर एखादी दुःखद घटना सुद्धा आपण त्याच्यात अरे रे असं म्हणतो ना, बोलताना आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे, पण लिहित असताना आपण त्याचा वापर करत असताना ह्या उद्गार चिन्हांचा वापर करून मग आपण लिहिल्यानंतर ते वाक्यातली भावना इतरांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवता येते. त्यासाठी उद्गार चिन्हाचा वापर आपण करू शकतो. आलं लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या चिन्हाकडे पाहायला जरूर पाहूयात. आता प्रश्नचिन्ह तर माहिती आहे आपल्याला. प्रश्न विचारल्यानंतर आपण जेव्हा प्रश्नाच्या पुढे चिन्ह काढत असतो ते प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे बघा. प्रश्नचिन्ह कशा पद्धतीने काढतो आपण, एक सारखा आकडा, मराठीतले एक सारखा आकडा काढून खाली टिंब देतो आपण लिहित असताना. एखादा प्रश्नार्थक वाक्य असतं ना, प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला हे चिन्ह आपल्याला वापरावं लागतं. हे चिन्ह वाक्यात आल्यानंतर तेथे प्रश्न आहे असं समजलं जातं. प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिका असते नेमकी, मग त्या प्रत्येक प्रश्नाच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं. एखादा टिपा लिहा, ह्या प्रश्नामध्ये आपण प्रश्नचिन्ह देत नाही, कारण तिथे आपल्याला त्याची माहिती लिहायची असते. आणि एखादा प्रश्न विचारल्यानंतर का, केव्हा, कुठे, कसे, जेव्हा हा प्रश्न असतो, हे झाल्यानंतर जे चिन्ह दिलेलं असतं त्याला प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नचिन्ह असं म्हटलं जातं. वाक्याला प्रश्नार्थक स्वरूप देण्यासाठी वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्हाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे, हा प्रश्न आहे. इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे आहे उत्तर, पण आपल्याला त्याचं उत्तराशी आता इथं काही संबंध नाहीये. पण भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे, तर आता आणखीन एखादा प्रश्न आपल्याला विचारायचा असेल प्रश्नार्थक वाक्यामध्ये, आता हे वाक्य बघा आपण कसं, तू केव्हा आलास, तू केव्हा आला, हे जेव्हा वाक्य आपलं पूर्ण होईल, हा प्रश्न विचारलाय, तू केव्हा आला, असं केव्हा आलास हे प्रश्न जेव्हा आपण इथे विचारलेला आहे, तर प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यामुळं प्रश्नचिन्ह दिलाय बघा. हे अशा प्रकारे आपण एखादा कुठलाही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी
प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याच्या पुढे आपल्याला हे चिन्ह देणं गरजेचं असतं. प्रत्येक चिन्हाचा वापर केव्हा, कुठं, कधी, कसं करायचा हे लक्षात ठेवून आपण लिहायचंय. लिहिता मुलं तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच मोठ्या मुलांच्या सुद्धा अभ्यासक्रम ह्याच्यामध्ये लिखाणामध्ये बघितलंय की चिन्हांचा वापर योग्य ठिकाणी न केल्यामुळे सुद्धा आपल्या निबंधाचे मार्क कमी होतात. एखादं पत्रलेखन आहे, तुम्ही एखाद्याला प्रश्न घरगुती असेल की आई तू कशी आहेस किंवा काय आणि आपली एखादी गोष्ट मी छान मार्काने पास झालो असं सांगायचं असेल तर हे आपल्या भावना त्यातून व्यक्त झाल्या पाहिजेत. आपण लिहित असताना त्या निबंधाच्या ह्याच्यातून आपले वाक्य जेव्हा आपण सांगत असतो तर त्यातून आपल्याला आपली भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची असते आणि ती भावना पोहोचवण्यासाठी या चिन्हांचा आपल्याला योग्य रीतीने वापर करता आला पाहिजे. म्हणजे कुठेही लिहित असताना आपण जेव्हा एखादं पॅराग्राफ लिहितो, आपल्या मनाने लिहिला जात असतो, त्यावेळेला आपल्याला चिन्हांचा वापर करावा लागतो. त्यावेळेला हे चिन्ह आपण कशी आणि कुठे वापरायचं हे आतापर्यंत आपण 5 चिन्हांचा वापर बघितलेला आहे. प्रश्नचिन्ह बघितलंय. आता पुढचं बघूयात आपण एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कसं असतं बघा. एकेरी एक अवतरण चिन्ह वरच्या बाजूला देतात. एखादं वाक्य, एखादा शब्द आपल्याला महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह हे लिहून ठेवावं वहीमध्ये. एकेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारचं असतं बघा. इथं तुम्हाला मोठं दिसतंय त्याच्यातून. अशा पद्धतीने हे एकेरी अवतरण चिन्ह असतं. तर एखादं वाक्य दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी किंवा एखाद्या शब्दाचं महत्व पटवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर लावायचा असल्यास, उदाहरणार्थ पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राची संस्कृती हा शब्द आपल्याला इथं महत्वाचा आहे आणि तो दुसऱ्यांना खास करून आपल्याला जेव्हा सांगायचं आहे त्यावेळेला सांस्कृतिक हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात येईल आणि त्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापरायचा. ते ठिकाण खूप सुंदर आहे. तर त्या गावाचं एखादं नाव असेल तर त्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर तिथं करू शकतो. त्यासाठी ह्या चिन्हाचा वापर आपल्याला कसं करावा लागेल हे आपल्याला यातून सांगता येतंय. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी हे आपल्याला सांगायचं. लिपी माहितीये, मराठी भाषेची लिपी देवनागरी म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे पहिल्या भागातच. देवनागरी लिपी. तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे. तर अशा पद्धतीने आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करू शकतो. तर पुढचं बघूया आपण दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्हाचा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी तो म्हणाला मी घरी येईन, त्याच्या तोंडचे शब्द आपल्याला दाखवायचे. दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगायचंय. तो म्हणाला, ती म्हणाली की मी उद्या येईन असं म्हणायचं असलं तरी सुद्धा मी उद्या येईन हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात येईल. आपल्याला वाक्य पुस्तकातल्या धड्यांच्या मध्ये तुमच्या भरपूर अशा चिन्हांचा वापर, कुठल्या चिन्हांचा वापर कशा पद्धतीने केलाय हे बघा, आवर्जून वाचा. धडा वाचत असताना वाचन हे करणं गरजेचं आहे. आपले धडे पूर्णपणे, आपले सगळे धडे वाचून झाले पाहिजेत आपल्याला परीक्षा होईपर्यंत. धड्यांचा वापर, चिन्हांचा वापर कसा केलाय, कशा पद्धतीने ते बोलणाऱ्याच्या तोंडातले उद्गार आहेत किंवा एखादं वाक्य कसं बोललं जातं याच्यासाठी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कसा केलाय बघा इथं. त्या पद्धतीने प्रत्येक चिन्हाचा वापर कुठं आणि कसा केलाय हे आपण बघत जायचंय. धडा वाचताना या गोष्टी तर नेमक्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आपण वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं. दुहेरी अवतरण चिन्ह कसं असतं हे पण इथं दाखवलंय बघा. डबल इन्व्हर्टेड कॉमा, इंग्लिश मध्ये आपल्याला त्याला म्हणायचं असतं डबल इन्व्हर्टेड कॉमा. तर अशा पद्धतीनं दुहेरी अवतरण चिन्हाचा पण आपण विचार केलेला आहे. तर संयोग चिन्ह कशाला म्हणतात, दोन शब्द जोडताना
प्रेमविवाह, दोन शब्द मध्ये थोडीशी जागा असते, तिथं दोन हे शब्द वेगवेगळे शब्द आहेत. प्रेम वेगळा आहे आणि विवाह वेगळा आहे. आणि हे दोन शब्द आपल्याला जोडायचे आहेत एकमेकांना. त्यावेळेला प्रेमविवाह मध्ये संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. मध्ये आडवीशी छोटीशी रेघ असते, त्याला संयोग चिन्ह असं म्हटलंय. इथं परत खाली बघा, क्रीडा संकुल किंवा विद्यार्थी भांडार, विद्यार्थी भांडार, विद्यार्थी भांडार हा शब्द पण लिहिलाय इथं. आपण लिहित असताना असा शब्द लिहिला असेल तर हे आपल्याला इथं संयोग चिन्हाचा वापर आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी भांडार हा शब्द करत असताना मध्ये संयोग चिन्ह दिलेलं आहे बघा. विद्यार्थी भांडार हा शब्द तयार झालेला आहे. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण वहीवर लिहित जात असतो आणि वहीच्या शेवटी आपल्याला ती ओळ संपते. आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. त्यावेळेला सुद्धा शाळेपुढील तिथं लिहायला आपल्याला पुढील हे लिहायला जागाच नसते. इथंच आपली वही संपलेली असते. ह्या रेषेच्या पुढं वहीची जागा नसते. त्यावेळेला आपण तो शब्द खाली पूर्ण करायचा असेल तर खाली छोटीशी रेघ दिली जात असते. त्याला संयोग चिन्ह असं म्हणतो आपण. आणि ते पुढील पटांगणावर होईल. ओळीच्या शेवटी शब्द आपला अपुरा राहिल्यास आपल्याला अशा संयोग चिन्हाचा वापर करता येऊ शकतो. पुढील पटांगणावर होईल अशा पद्धतीने संयोग चिन्हाचा वापर आपण केलेला आहे. आता हे अपसरण चिन्ह, अपसरण चिन्ह म्हणजे काय बघूयात. बोलताना विचारमाला तुटल्यास, विचारमाला अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह दिसायला सेमच असतात, पण त्याचा उद्देश वेगवेगळा आहे. स्पष्टीकरण चिन्ह असं सुद्धा म्हटलं जातं याला. अपसरण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह किंवा डॅश डॅश असं सुद्धा म्हटलं जातं. बोलता बोलता आपली विचार मालिका, मी तिकडे येणार होतो पण पण आणि पुढचं आपल्याला बोलायला सुचतच नाही, त्यावेळेला ह्या अपसरण चिन्हाचा वापर आपण केला असतो. तर स्पष्टीकरण द्यायचं असेल, उदाहरणार्थ तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. ज्याने तो मुलगा त्याच्यामध्ये अपसरण चिन्ह, नंतर परत आपल्या शाळेत मिळवले, आपल्या शाळेत आहे, अशा पद्धतीने ह्या अपसरण चिन्हाचा आपण वापर केलेला आहे. आता विकल्प चिन्ह, पुढचं शेवटचं चिन्ह आहे विकल्प चिन्ह. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात. मी रेल्वेने बसने जाईन. मी रेल्वेने आणि बसनं दोन्ही गोष्टीने आपण जाऊ शकणार आहे का? तर रेल्वेनं आणि बसनं दोन्ही गोष्टींना आपण जाऊ शकणार नाही. मी रेल्वेने जाईन किंवा बसनं जाईन, या दोन्ही मधला एक पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. दोन्ही शब्द आपल्याला वापरायचे नाहीत तिथं. त्यावेळेला ह्या चिन्हाचा वापर केला जातो. ह्याला विकल्प चिन्ह असं म्हणतात. इथं बघा दिलेलं आहे आपल्याला विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह हे मध्ये तिरकी रेष असते, त्याला आपण विकल्प चिन्ह असं म्हटलं जातं.
तर अशा पद्धतीने आपण या चिन्हांचा अभ्यास केला. तुम्ही पहिल्यापासून जर लिहिलेले नसतील तर चिन्ह फक्त लिहून ठेवा, बाकीचं काही लिहायची गरज नाहीये. पूर्णविराम, पूर्णविराम म्हणजे टिंब असतं, त्याला आपण पूर्णविराम म्हणतो. स्वल्पविराम, स्वल्पविराम या पद्धतीने इथे दाखवलेला आहे आपल्याला स्वल्पविराम. तिसरा आहे अर्धविराम. अर्धविराम अशा पद्धतीने लिहिलंय. अर्धविरामाचा वापर आपण केव्हा आणि कुठे करतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर उद्गारवाचक चिन्हाचा वापर कसा केला जातो? उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कोणतं? तर ह्या पद्धतीने जे चिन्ह असतं त्याचा वापर आपण लिहिताना करत असतो. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आता ह्याच्यानंतर, हे झाल्यानंतर त्याची उत्तरं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. कुठल्या चिन्हाला काय म्हणतात, कसा वापर केला जातो, कशासाठी वापर करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक वाक्य असले प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्हाचा वापर करतो. एकेरी अवतरण चिन्ह, एखादे वाक्य दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी, आपल्याला एखाद्या शब्दाचं महत्व पटवण्यासाठी या चिन्हाचा आपण वापर करतो. एखाद्या शब्दावर जोर देऊन आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते. दुसऱ्यांचं मत अप्रत्यक्षपणे सांगत असताना आपल्याला या चिन्हाचा वापर करता येतो. दुहेरी अवतरण चिन्ह, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आपल्याला करता येतो. तर संयोग चिन्ह म्हणजे काय? तर दोन शब्द एकमेकांना जोडताना, आता प्रेमविवाह किंवा विद्यार्थी भांडार, शुभविवाह हा पण शब्द आपल्याला सांगता येईल. क्रीडा संकुल, क्रीडा आणि संकुल यांच्यामध्ये जी छोटीशी आडवी रेघ असते त्याला आपण संयोग चिन्ह असं म्हणतो. दोन शब्द जोडत असताना आपण त्याचा वापर करतो. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपल्याला हे करता येतं. आजचा कार्यक्रम शाळेच्या पुढील पटांगणावर होईल. तर अशा पद्धतीनं पुढचं चिन्ह आहे ते अपसरण चिन्ह. दिसायला संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह हे दोन्ही दिसायला सारखीच असतात, पण जेव्हा त्याचा वापर करायचा असतो तेव्हा कुठल्या चिन्हाचा वापर करणार आहे आपण ते सांगता आलं पाहिजे आपल्याला, की ह्या गोष्टीसाठी दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात आणि बोलताना विचारमाला तुटल्यास तिथं अपसरण चिन्हाचा वापर केला जातो. तर विकल्प चिन्हाचा पण वापर आपण कधी करतो? कुठला पर्याय आपल्याला दाखवायचे असतात, दोन पर्यायापैकी आपण एका गोष्टीने आपण ते करणार आहोत ते दाखवण्यासाठी विकल्प चिन्ह म्हणजे आडवी तिरकी रेघ ह्या गोष्टीचा आपण वापर करायचा आहे. तर हा प्रश्न आपण तू कधी येणार आहेस, हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे सांगायचंय मला. प्रश्नार्थी, उद्गारार्थी किंवा विधानार्थी. मी बघते चॅटबॉक्स मध्ये, तुम्ही दाखवा मला, सांगा तू कधी येणार आहेस. प्रश्नार्थी वाक्य, अगदी बरोबर, छान छान उत्तर दिलं. प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला समजलं म्हणजे अगदी सोपं. सुरुवातीला मी विचारले, नंतर नंतर बघा वेगवेगळ्या प्रश्न. ऑप्शन 1 अगदी बरोबर आहे, तुम्हाला सगळ्यांना समजलं. आता मी पुढचा प्रश्न बघते. हा हा, हे पहिलं उत्तर जे आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन करते इथे. हे उत्तर बरोबर आहे आपलं. प्रश्नार्थी वाक्याच्या खाली मी अंडरलाईन केली आहे, त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचं, हा हा, काय देखावा आहे हा, हे वाक्य प्रश्नार्थी आहे का उद्गारार्थी आहे का विधानार्थी आहे? मला सांगा. उद्गारवाचक, अगदी बरोबर, अगदी बरोबर, छान छान. तुम्हाला लक्षात आलंय म्हणजे कुठल्या वाक्याला काय म्हणायचं, कशा प्रकारचं वाक्य असेल तर कुठलं चिन्ह वापरायचं हे लक्षात आलेलं आहे. गेले 3-4 दिवस मी बिछाण्यावर पडून आहे. इथं हे पूर्णविराम तर आहेच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलं चिन्ह येईल ते सांगायचंय मला. गेले 3-4 दिवस मी बिछाण्यावर पडून आहे, या वाक्यामध्ये कुठल्या प्रकारचं चिन्ह येईल?
अपसरण चिन्ह, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण 3, 4 या शब्दामध्ये बघा, इथे 3 आणि 4 हे जे शब्द आहे 3 आणि 4 मध्ये इथं अपसरण चिन्ह मी मुद्दाम दिलं नव्हतं आधी. 3-4 दिवस ह्या चिन्हाचा तुम्हाला इथं पण दिलं नसेल, इथं पण दिलं नसेल, त्यावेळेला विचारलं असेल पर्याय कुठला, एक तरी चिन्ह दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारलं असेल या वाक्यामध्ये कुठल्या चिन्हाचा आपण वापर करणार आहोत. अगदी बरोबर, छान सांगितलं तुम्ही. पुढचा प्रश्न बघूयात आपण. ते चित्र खूप सुंदर आहे. पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह याचा कुठल्या चिन्हाचा वापर करणार आहोत. तिथं मी चिन्ह दिलेलं नाहीये मुद्दाम. कुठलं काय वापरणार आहोत. पूर्णविराम, पूर्णविराम अगदी बरोबर आहे. उद्गारवाचक नाही, उद्गारवाचक नाही, पूर्णविराम बरोबर आहे. कारण तिथं वाक्य संपलेलं आहे आणि साधं वाक्य आहे ते. हा हा, ते चित्र खूप सुंदर आहे असं मी जर म्हटलं असतं तर ते उद्गारवाचक. उद्गारवाचक हा पर्याय पण नाहीये इथं, म्हणूनच मी पर्याय दिलेला नाहीये. वाक्य स्वल्पविराम तर येऊ शकत नाही, प्रश्नचिन्ह पण नाही आहे म्हटल्यावर नंतर आपल्याला त्या वाक्यात पर्याय काय आहेत ते पण बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इथं पूर्ण विराम आहे, मी मुद्दाम दिला नव्हता आधी, आता इथं देते. पूर्णविराम दिल्यानंतर आपल्याला ते चित्र खूप सुंदर आहे. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येईल सांगा. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. वाक्याच्या शेवटी सांगितलंय मी तुम्हाला. वाक्याच्या शेवटी कुठलं चिन्ह येईल. ह्या प्रश्नामध्ये याच्यामध्ये 2 प्रश्न विचारणार आहे मी. वाक्याच्या शेवटी कुठलं येईल. पूर्णविराम, अगदी बरोबर आहे, पूर्णविराम आहे. आणि अजून एक प्रश्न ह्याच्यात यातच आहे. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आणखीन कोणतं चिन्ह येऊ शकेल. आणखीन कोणतं चिन्ह येईल मध्ये मध्ये. स्वल्पविराम, अगदी बरोबर, छान छान उत्तर, अगदी बरोबर दिलेलं. स्वल्पविराम मध्ये कथाकथन, चित्रकला ह्या स्पर्धा ज्या झाल्यात की नाही आपल्या इथं चित्रकला, रांगोळी हे ज्या स्पर्धा झाल्यात ना, तर त्या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह द्यायचंय. रांगोळी, कथाकथन हे मी आधी मुद्दाम देऊन ठेवलं नव्हतं आणि आता तुम्हाला सांगताना इथं हेच या चिन्हाचा वापर आपण वाक्याच्या शेवटी आपल्याला करता येऊ शकतं. अगदी छान सांगितलं तुम्ही आणि समजतंय म्हणजे तुम्हाला त्याच्यातून. पुढचं वाक्य आता बघूया आपण. यापैकी उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे सांगा मला. आता मी बघतीये उद्गारवाचक चिन्ह कुठलं आहे. उद्गारवाचक चिन्ह कसं असतं. तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातील. हा, अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. उद्गारवाचक चिन्ह पटापट छान उत्तर देताय तुम्ही, लक्षात येते तुमच्या. हे अर्धविराम आहे, दुसरा आहे पर्याय तो अर्धविराम आहे आणि तिसरा पर्याय जो आहे तो स्वल्पविराम आहे. आणि ह्यापैकी उद्गार चिन्ह हे वरचं जे चिन्ह आहे खालीवरची रेष आणि टिंब म्हणजे उद्गारवाचक आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी आपण जेव्हा एखादं वाक्य बोलतो त्यावेळेला त्या चिन्हाचा आपण वापर करत असतो. तुझ्या मित्राचे नाव काय. ह्याच्यात कुठल्या चिन्हाचा वापर करणार आहोत आपण. उद्गारवाचक चिन्ह आहे का प्रश्नचिन्ह का स्वल्पविराम. प्रश्नचिन्ह, अगदी बरोबर आहे. दुसरं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. प्रश्नचिन्हाचा वापर आपण तुझ्या मित्राचं नाव काय आहे ह्याच्यामध्ये आपण प्रश्नचिन्हाचा वापर करणार आहोत. पुढचं बघूयात. मी चहा कॉफी घेईन ह्याच्यामध्ये आपण काय कुठल्या चिन्हाचा वापर करणार आहे. मी चहा पण घेणार, मी कॉफी पण घेणार असं होईल का अर्थ त्याचा.
मला दोन्ही नाही घ्यायचंय, तर त्यासाठी आपण कोणत्या चिन्हाचा वापर करणार आहोत? दुसऱ्या. हो, एक तिरकी रेघ आहे, त्याला आपण विकल्प चिन्ह असं म्हटलंय. आणि ते अगदी तुम्हाला पण लक्षात आलंय. मी चहा घेईन किंवा कॉफी घेईन. मी चहा पण आणि कॉफी पण घेणार नाहीये. तर त्यासाठी मी चहा घेईन किंवा कॉफी घेईन. या दोन्हीपैकी एक घेणार आहे, एक पर्याय मला खोडून टाकायचंय. त्यामुळं मी चहा घेईन किंवा कॉफी घेईन असं सांगायचंय आपल्याला इथं. पुढे शुभविवाह या शब्दामध्ये आपण कोणत्या चिन्हाचा वापर करू? 1, 2, 3 अपसरण चिन्ह आहे, स्वल्पविराम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे इथं. तर कुठल्या चिन्हाचा वापर करणार आहोत आपण? अपसरण चिन्हाचा. अगदी बरोबर आहे. सगळ्यांनी छान उत्तर देत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं. चिन्हांचा वापर आपल्याला, आणि हे नुसतं इथं मी आता शिकवलंय म्हणून तुम्हाला येते आणि म्हणून तुम्ही त्याचं उत्तर बरोबर अगदी लिहिताय, पण त्याचा वापर आपण जेव्हा आपण नेहमी लिखाण प्रश्नांची उत्तर जेव्हा सुद्धा लिहितो तेव्हा त्याचा वापर करायचा आहे. आणि ह्याच्यावर जरी तुम्हाला विरामचिन्हांवर प्रश्न सुद्धा विचारले जातात परीक्षेमध्ये, तेव्हा सुद्धा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर तर आता तुम्हाला समजलंय, पण त्याचा वापर सुद्धा करायचा आहे. आपण जेव्हा शिकतो एखादी गोष्ट, त्याचा आपल्या अभ्यास झाल्यानंतर आपण त्याचा वापर जेव्हा करतो तेव्हा ते आपण गोष्ट शिकल्यासारखे होते. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही प्रश्नांची उत्तर, मराठीतले प्रश्नांची उत्तर लिहित असताना किंवा इतर कुठल्याही गोष्टीत आपल्याला कुठेही बाहेर काही एखादं पत्र लिहायचं असेल, एखादं काही लिहायचं असेल, तर आपलं अशुद्ध लेखन, आपल्या चिन्हांचा योग्य तो वापर करून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी या चिन्हांचा वापर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि लहानपणापासून जेव्हा आपल्याला सवय लागेल तेव्हा 10वी 12वी जेव्हा मोठे होऊ, आपण कॉलेजला सुद्धा जाऊ, त्यावेळेला आपण त्याचा वापर, आणि बाहेर गेल्यानंतर आपण कुठंही आपल्याला मराठी भाषेचा वापर करावाच. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी भाषेचा आपल्याला वापर करावाच लागतो. आणि वापर करत असताना या चिन्हांचा आपल्याला आयुष्यभर आपल्याला आपल्या डोक्यात बसणार आहे आणि ते आपण अभ्यास करायचाच आहे. आणि कुठेही त्याचा आपण वापर करू शकतो. त्यासाठी ह्या विराम चिन्हांचा अभ्यास करणं अगदी गरजेचं आहे असं मला वाटतं. मेथी, पालक, शेपू या पालेभाज्या आहेत. ह्याच्यासाठी आपण कुठल्या चिन्हांचा वापर करणार आहे? स्वल्पविराम. अगदी बरोबर आहे. छान छान. सगळ्यांची सगळी उत्तरं तुमची बरोबर आहे. मी जास्त अवघड प्रश्न नाहीच. तुमच्या धड्यातले जेव्हा शब्द तुम्ही जेव्हा वाचन केलेलं असेल की नाही, तेव्हा तुम्हाला समजेल. ही छोटी छोटी वाक्य होती, पण जेव्हा धड्यातल्या शब्दांचा वाक्यात जेव्हा आता तुम्ही धडे वाचायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या चिन्हांचा वापर कधी कधी कसा कसा केलेला आहे हे आपण पाहायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण चिन्हांचा वापर आपण केव्हा आणि कुठे कसा करत असतो. जेव्हा आपण बोलतो तेव्हा एखाद्या गोष्ट एखाद्या ठिकाणी थांबतो, एखाद्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना ते प्रश्नार्थक वाक्य हे आपल्याला कळतं. पण लिखाणामध्ये चिन्हांचा वापर करून आपल्याला कुठं थांबायचंय, जेव्हा लिहिलेलं परत वाचायचं असेल तर आपल्याला कुठं थांबायचंय, कशासाठी म्हणजे केवढा वेळ थांबायचाय, हे त्या लिखाणावरनं आपल्याला कळून येण्यासाठी आता निबंध लिहिलाय आपण, तर त्याचं ते वाचन करत असताना समोरच्याला समजलं पाहिजे ना आपल्याला काय म्हणायचं आहे. दुसऱ्यांना समजण्यासाठी या चिन्हांचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला कमी अधिक वेळ थांबून आवाजात चढ उतारही करता येत असतो. त्यासाठी ह्या चिन्हांचा आपण जरूर वापर करणं गरजेचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता तुम्ही, मला वाटतंय तुम्ही धड्यातल्या जे धडे आहेत त्याच्यामध्ये चिन्हांचा वापर कुठल्या कुठल्या पहिले 2-3 धडे प्रत्येकाने तुमचा जेवढा अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवून झालेला आहे तेवढ्या चिन्हांचा वापर तुम्ही कसा कधी कुठे केलेला आहे ते वाचून काढायचे. आणि प्रत्येक चिन्हांचा वापर कसा केलेला आहे, कुठं केलेला आहे, त्या चिन्हाचं नाव काय आहे हे तुम्ही लिहून काढायचंय. तर अशा पद्धतीने आज आपण विरामचिन्हांचा वापर कसा केलेला आहे किंवा कसा करायचा आहे या अभ्यासातून आपण शिकलेलो आहोत.
तर पुढच्या तासाला तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय शिकवावं असं वाटतं तुमच्या अभ्यासक्रमात? पहिली 5वी ते 7वीच्या मुलांसाठी हे होतं, चिन्हांचा वापर आपण कसा करायचा, त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न पण सोप्या पद्धतीचे होते. मोठ्या मुलांना वेगळ्या पद्धतीने हाच टॉपिक असला तरी सुद्धा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळं पुढच्या तासाला तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जरी मला सांगितलं तुम्ही तरी चालेल चॅटबॉक्स मध्ये. आता तुम्हाला कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला शाळेत सांगतायत किंवा प्रतिलेखन का निबंध लेखन वगैरे बघायचंय आपल्याला? पत्रलेखन, विशेषण, पत्रलेखन बघूयात का आपण पुढच्या तासाला? पत्रलेखन कसं करायचं? 2 प्रकार आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक प्रश्न पत्रलेखनाचे. पत्रलेखन आपण पुढच्या तासाला बघतोय आणि मग त्या तुम्ही वाचून ठेवा पाहिजे तर. आणि पत्रलेखन कसं करायचं, त्याची आखणी कशी असली पाहिजे. पत्रलेखनासाठी 5 किंवा 7 मार्क असतील तुम्हाला परीक्षेत, ते परफेक्ट आपण ते मार्क जाऊन द्यायचे नाही. असे बाहेरच्या ह्याच्यावर उतार्यावरचे प्रश्न वगैरे असतील तर ते नक्की सोडवायचे आणि त्यामुळे आपल्या मार्कामध्ये वाढ हे बघ. आणि त्याच्या पुढच्या तासाला आपण निबंध लेखन बघू. निबंध लेखन पण कसं केलं पाहिजे. आणखीन काय काय तुम्हाला? आणि विशेषण वगैरे ते पण मी दीपाली घेणारच आहे. मॅडम, हा दीपाली मॅडम, हो तुमचं आजचं सेशन संपलं असेल हा तर आपले एक शंकर सर आहेत, त्यांना मुलांशी एक्झाम बद्दल काहीतरी एक्सप्लेन करायचं आहे. तर तुम्ही, हा तुमचं ओके सेशन संपलं असेल तर तुम्ही हे क्लास लिव्ह करू शकता. आणि ओके सर ओके 10 मिनिटं बोलतील आणि मग मुलांना सर नंतर सोडतील. ओके, मग तुम्ही बर हा बर लिव्ह केला तरी चालेल. हो हो ओके, माझं झालेलं आहे आता. त्यांना करू येस देत मॅम, येस मॅम, यू कॅन लिव्ह. शंकर सर, यू कॅन टेक ओव्हर. आणि 6 वाजता काही मुलांचा क्लास असेल तर लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. ओके मॅम, ठीक आहे. ओके. ओके. सो गुड इव्हनिंग स्टुडंट्स. सगळ्यांनी मला एकदा सांगायचं चॅट बॉक्समध्ये माझा आवाज तुम्हाला क्लिअरली येतोय. ओके, सगळ्यांना माझा आवाज येतोय, ठीक आहे. ओके, तर तुमची जी सेमिस्टर एक्झाम असणार आहे ती असणार आहे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. ओके, तर मागच्या वेळेस आपण ज्या टेस्ट घेतल्या होत्या ना, त्या टेस्ट होत्या ऑब्जेक्टिव्ह टाईप. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे काय, तर आपल्याला क्वेश्चन दिलेला असायचा आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिले असायचे, बरोबर. तर आपल्याला क्वेश्चन बघून त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागायचं, बरोबर. तर याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम म्हणतो. तर यावेळेस तुमची जी सेमिस्टर एक्झाम असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह प्लस सब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. मग आता सब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे काय, तर तुम्ही या अगोदर जी शाळेमध्ये एक्झाम लिहायचाच ना, की त्यामध्ये तुम्हाला आन्सरचं म्हणजे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ब्रीफ मध्ये लिहायला लागायचं, बरोबर. फक्त तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं नसायचं, तुम्हाला त्याचं आन्सर लिहायला लागायचं. तर तुम्हाला या सेमिस्टर एक्झाम मध्ये, ऑनलाईन एक्झाम मध्ये पण तुम्हाला ब्रीफ मध्ये आन्सर्स लिहायचे. ओके, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण असतील आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण असतील. तर एक्झॅक्टली ह्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे किंवा तुम्हाला तो कसा सॉल्व्ह करायचा किंवा तो पेपर कसा सोडवायचा आहे हे मी तुम्हाला एक शॉर्ट डेमो मधून दाखवून देतो. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला एक लिंक येते टेस्टसाठी, बरोबर. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करता आणि मग तुमचा पेपर ओपन होतो आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता आणि तुम्हाला 1 तासाच्या तुम्हाला तुमचा पेपर जो आहे तो सबमिट करायचा असतो, बरोबर. तर यावेळेस तुम्हाला काय करायचंय, तो तुम्हाला आन्सर्स लिहायचे. तर लिहायचे कसे, तर ते तुम्हाला चॅट बॉक्समध्ये नाही लिहायचे, तुम्हाला ते तुमच्या नोटबुक वरती लिहायचे आणि त्याचे फोटोज तुम्हाला अपलोड करायचे. तर मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवतो, त्यासाठी माझी मी स्क्रीन तुम्हाला प्रेझेंट करतो आणि सांगतो की कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. ओके, आता मी माझी स्क्रीन शेअर करतोय, तर सगळ्यांनी मला सांगायचं की माझी स्क्रीन तुम्हाला दिसतीये. ओके, ठीक आहे. ओके, गुड. तर आता मी बघा पेपर ओपन करतो, ठीक आहे. सो आता ही माझ्या पेपरची लिंक आहे फॉर एक्झाम्पल. ओके, बघा
तर तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मे बी तुमच्या मेल आयडीने लॉग इन करायला लागणार. ओके, तर इथे मी एक मेल आयडी टाकतो माझाच. ओके, हा मेल आयडी टाकला मी. त्याच्यानंतर एक्झाम डेट टाकणार तुम्ही आणि स्टुडंट नेम टाकणार. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करणार. ओके, तर तुमचा पहिला सेक्शन जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतील. 4 ते 5 क्वेश्चन्स असतील, 5 क्वेश्चन्स असतील आणि त्या तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन्स असतील. तर 4 ऑप्शन्स पैकी ऑप्शन सेट करायचे. क्वेश्चन मी एक एक्झाम्पल साठी क्वेश्चन घेतलेला आहे की ऑफ द फॉलोइंग कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. सो मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तुम्ही त्याला सिलेक्ट करणार आणि नेक्स्ट करणार. बरोबर, तर हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन होता. आता सेकंड बघा, मॅच द फॉलोइंग जो क्वेश्चन आहे, तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. तर शाळेमध्ये तुम्हाला पेपरमध्ये असा प्रकारचा क्वेश्चन यायचा मॅच द फॉलोइंग, तर तुम्ही काय करायचे की जे 2 मॅच होतात त्यांना एका लाईनने कनेक्ट करायचे किंवा जोडायचे. बरोबर, तर इथे तुम्हाला काय करायचं बघा, इथे लेफ्ट साईडला जर बघणार, इथे लेफ्ट साईडला तर तुम्हाला 1 2 3 4 लाईन मध्ये दिसत आहेत एका खाली, आणि वरच्या साईडला 1 4 3 2 दिसत आहेत. बरोबर, तर तुम्हाला हे मॅच करायचे किंवा यांच्या जोड्या लावायच्या. ओके, तर 1 ची जोडी 1 सोबत लागणार. बघा मी इथे क्लिक केलं तर 1 ची जोडी 1 बरोबर लागली. बरोबर, आता बघा सेकंडची जोडी सेकंड बरोबर लावायची. दुसऱ्या रो मध्ये शेवटचा ऑप्शन मला सिलेक्ट करायला लागणार. बरोबर, तसंच 3 ची जोडी मला 3 सोबत जर लावायची तर इथे सिलेक्ट करायला लागतं आणि इथे म्हणजे तुम्हाला मॅच द फॉलोइंग जे आहे ते अशा प्रकारे सोडावे लागतील. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे क्वेश्चन. नेक्स्ट इज आन्सर इन 1 सेंटेन्स. बघा, इन विच स्टँडर्ड डू यू स्टडी, हा एक मी क्वेश्चन टाकलेला आहे, डमी क्वेश्चन. तुम्हाला काय करायचंय, ह्या क्वेश्चनचा आन्सर आता 1 सेंटेन्स आन्सर आपला 1 सेंटेन्स द्यायचं ना, तर तुम्ही तुमच्या बुकवर क्वेश्चन नंबर टाकणार आणि आन्सर तुम्ही फक्त लिहिणार. त्या आन्सरचा फोटो कसा काढणार बघा. ऍड फाईल मी जाणार, ऍड फाईल मध्ये गेल्यानंतर ही विंडो ओपन होईल. ओके, तर ही विंडो ओपन झाल्यानंतर सिलेक्ट फाइल्स फ्रॉम युअर डिव्हाइस वर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला कॅप आणि फाईल ऑप्शन दिसते लागते. बरोबर, दिसतात ना. ठीक आहे, होत आहे. ओके, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. जस्ट ओके, तर सगळ्यांना ऑप्शन दिसत आहे, ते कॅमेरा दिसते, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. तर व्हॉइस ब्रेकिंग इज ओके. माझा आवाज बरोबर आहे का, आता येतोय? Is it still breaking? Okay, let me just check. Now please tell me whether my voice is screen delay. Okay, so is it fine now? ओके ओके, ठीक आहे. तर व्हॉइस क्लिअर आहे. तर मागचे जे 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले, मॅच द फॉलोइंग वाला आणि MCQ वाला, तर ते तुम्हाला समजले कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, समजलं? ओके, आर्याला समजलेलं नाहीये, बाकीच्यांना बऱ्यापैकी समजलंय. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर बघा, आता मी मॅच द फॉलोइंग सांगतो परत एकदा, पण आता जिथे आपण आहोत तिथून पुढे पहिले जाऊयात, त्याच्यानंतर बाकीचं बघूयात. ओके, तर इथून तुम्ही क्वेश्चन वाचणार. ओके, त्याचा आन्सर नोटबुकवर लिहिणार आणि ऍड फाईल मध्ये जाऊन त्याचा तुम्हाला फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे. ओके, ऍड फाईल मध्ये गेलात, सिलेक्ट फाइल्स फ्रॉम युअर डिव्हाइस वर क्लिक केलं तर तुम्हाला कॅमेरा आणि फाइल्स असे 2 ऑप्शन दिसायला लागतील. तुम्हाला कॅमेरावर क्लिक करायचे आणि ओके, हा पेपर तुमचा 25 मार्क्सचा राहील. ओके, ठीक आहे. तर कॅमेरावर क्लिक करणार, फोटो काढणार आणि लगेच तुम्ही अपलोड करणार. ओके, मी इथे काही फोटो अपलोड करत नाही, तुम्हाला जस्ट दाखवतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टाईपचे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स असतील आन्सर इन ब्रीफ. ओके ओके, सगळे तुमच्या सगळ्या आन्सरचं मी क्वेश्चनचं मी आन्सर देतो. पहिले हे पेपर कसा सॉल्व्ह करायचं ते समजून घ्या. ओके, तर तुम्हाला आता इथे मी क्वेश्चन काय दिलाय, राईट अँड एसे ऑन टायगर, म्हणजे तुम्हाला
वाघावरती निबंध लिहायचा आहे, बरोबर. तर तुम्ही तो निबंध नोटबुकमध्ये लिहिणार आणि ऍड फाईलमध्ये जाऊन तुम्ही तो निबंध अपलोड करणार. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमची टेस्ट सबमिट करणार. ठीक आहे, ठीक आहे. तर इथे काहीतरी दाखवतंय. ठीक आहे, ओके. सो अशा प्रकारे टेस्ट सबमिट झाली. ठीक आहे, तर तुमची एक्झाम जी आहे ती एक्झाम असेल नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये, म्हणजेच 5 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबरच्या मध्ये तुमची एक्झाम असेल असं पकडून चला. ओके, तर सगळे पेपर जे आहेत ते अशाच टाईपचे असतील. आणि एक्झामच्या अगोदर जर पॉसिबल झालं तर तुमच्यासाठी एक डेमो पेपर मी देण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही यूज टू होणार पेपर कसा सबमिट करायचा त्यासाठी. ओके, तर आय होप सगळ्यांना समजलंय. आणि ज्यांना समजलेलं नाहीये मी काय बोललो किंवा आपलं क्वेश्चन पेपर, ओके, हा, क्वेश्चन्स तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे समजलं जर नसेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू शकता. ओके, तर आता 6 वाजायला 3 मिनिट बाकी आहेत आणि काही जणांचे 6 वाजता क्लास आहेत, त्यामुळे आपण आता इथेच थांबूया आणि मी प्रयत्न करेन की तुम्हाला एक डेमो सॅम्पल पेपर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी मी देईल. ओके, तर आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलंय आणि कशा प्रकारे तुम्हाला ते पेपर लिहून फोटो त्याचा अपलोड करायचा आहे हे समजलं असं मी कन्सिडर करतो. ओके, चलो, बाय बाय एव्हरीवन. नाव यू कॅन लिव्ह द क्लास. ओके, बाय. Bye, sir. Bye. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. बाय 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 एव्हरीवन. Bye, sir. Bye, bye, sir. Bye, sir. Bye, sir. बाय 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 एव्हरीवन. लिव्ह द मीटिंग.